पंडराव घाटगे, व्यंकट जोशी साहेब, शंकर गुरव सर, आमचे माजी संचालक चेअरमन आप्पासाहेब बुच्चे, जसं राजे थट्टेत म्हणायचे राजीव गांधींना मेयर ऑफ कागल म्हणून जी ओळख करून दिली राजेसाहेब, प्रकाश चव्हाण साहेब, बाळासाहेब तिवारी, बोर्डे मामा, उपस्थित नंदकुमार माळकर, उपस्थित कारखाना आणि राज्य बँकेचे सर्व संचालक, सर्व पदाधिकारी, शाहू आपले हे दूधगंगा डेअरीचे सर्व संचालक, कृषी संघाचे संचालक, सर्व पालक, विद्यार्थी, या कार्यक्रमासाठी जे सर्व या प्रभागातले, या परिसरातले जटलेले सर्व आमचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये मालूकडून भगवीनी माईक घेतले हे बघून मला बरं वाटलं. आणि ते विचार करत होतो की आतापर्यंत गोंधळ का झाला नाही, तुम्ही माईक घेतल्यामध्ये लक्षात आले का. आणि आलेले सर्व पालक, त्यांचे सर्व मुलं, ज्यांनी आज गुणवंत विद्यार्थी, आलेले सर्व पत्रकार आणि माझे सर्व सहकारी, मला दूधगंगा डेअरीचे सर्व संचालक आणि उत्तम आणि या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे, कदमांचं आणि सगळ्यांचं. मी बऱ्याच वेळापासून सांगत होतो की तो पुढचा राजेसाहेबांचा फोटो बदला, थोडंसं तो जरा राजेसाहेबांचा फोटो म्हणजे तो असं इतके हसमुख पर्सनॅलिटी होती तसा फोटो पाहिजे, आणि त्याचं आज उद्घाटन करून आज आपण सुरुवात केली, त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. तर मला वाटतं की आपण आयुष्यामध्ये या विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आयुष्यामध्ये जेवढं काय आपल्याला संघर्ष असेल, अडचणी असतील, हे सगळं करताना जर मला वाटतं आपण राजेसाहेबांकडे बघितलं तर ती प्रेरणा मिळून आपण काम करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना मी अभिनंदन करतो की ज्यांना आज त्यांचा आपण सत्कार करतोय. आणि मीच म्हटलं की कागलमध्ये एक सार्वजनिक कार्यक्रम करण्यापेक्षा प्रभाग वाईज, एरिया वाईज ते आपण कार्यक्रम करत जाऊ, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण वैयक्तिक भेटून त्यांचा सत्कार करू. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल आपण जेव्हा त्यांचं अभिनंदन करतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम मला त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आई वडिलांचं अभिनंदन केलं पाहिजे, पण त्यांच्या मातेचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण अभ्यास त्याच घेतात. आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या मातांचं मला मनापासून अभिनंदन करायचं की तुमच्यामुळं आज या मुलाला इथे चांगले मार्क मिळालेले आहेत. आणि त्याच्या पुढेही मी जाऊन सांगतो की आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये, आता कागल शहराचा आपण विचार केला तर खरंच आपल्या ग्रामीण भागामध्ये जे शाळा आहेत, जी शिक्षण संस्था आहेत, त्यांचंही मला अभिनंदन केलं पाहिजे. मी हे आवर्जून प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख केला आहे की मी क्वालिफिकेशन ही चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण मला जे 10वी आणि 12वीमध्ये मार्क पडले, म्हणजे मला 10वीला 78 मार्क पडले आणि 12वीला मला कॉमर्समध्ये 84% मार्क पडले. पण हे सगळं बघताना त्याचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे, कारण मी एक इंग्लिश मिडियम शाळेत शिकलो, मी प्रायव्हेट ट्युशन्स पण घेतले. आता मी असेल का सज्जनचे झालं का ॲडमिशन वेबग्युअरमध्ये, वेबग्युअर बरोबर ना, हां काय बोलायचं नव्हतं का वेबग्युअरला ॲडमिशन केले म्हणून, असं काही नाही ना. हां, आमची मुलं वेबग्युअरमध्ये शिकतात. आता त्यांना किती फीज आम्ही देतो आम्हाला माहिती आहे. ते सगळं करून मला वाटतं वेबग्युअर शाळेमध्ये क्लासरूम्स पण AC येतात. हे सगळं करून आम्ही प्रायव्हेट ट्युशन्सलाही पैसे देतो. मी हे का सांगतोय की आज जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मेरिटमध्ये आलेले आहेत हे बहुतांशी ग्रामीण शाळेमध्ये अभ्यास करून फार कमी मुलं प्रायव्हेट ट्युशन्समध्ये आहेत, आणि त्याचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे. आणि जेव्हा 2006 पर्यंत आमच्याकडे 2001 ते 2006च्या काळामध्ये जेव्हा सत्ता होती त्या काळामध्ये आपण शिक्षणासाठी सगळ्यात जास्त प्राधान्य राजेसाहेबांनी दिलं होतं. आणि त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो की आज आपल्या नगरपालिकेचे मला वाटतं 8 ते 9 शाळा आहेत, बरोबर. आज आपण जर बघितलं की राजकारणाचा विषय नाही आहे, मला असं वाटतं की आता आपण राज्यकर्ता म्हणून एज्युकेशन पॉलिसी धोरण नगरपालिकेची एक तयार पाहिजे. आपली सामान्य मुलं, आज मी आज इथं येऊन माझ्या शाळेबद्दल काय बोलायचं हे नाही, आपल्या नगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांची आज अवस्था काय. मला असं वाटतं की आपण जेव्हा कागल शहरामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणतो, मला वाटतं अम्युजमेंट पार्क झालं, हे सगळं झालं, होऊ दे. आता लेझर पार्क काय, ते शोचा धबधबा काय तो केलाय, ठीक आहे, पण मी म्हणतो की ह्या गोष्टींसाठी पण शिक्षणासाठी खर्च व्हायला पाहिजे. आज आपल्या शाळेची अवस्था, मला वाटतं प्रमोद आणि या सगळ्यांनी, संदीप नेरले यांनी आंदोलन पण केलं होतं. आपल्या इकडची शाळा हिंद्राव घाटगे शाळेचीच अवस्था आज आपण बघितली. पहिली गोष्ट की माझं मत आहे की येत्या काळामध्ये या जे काय पुढे नगरपालिका होणार आहे त्याला अजून वेळ आहे, पण एक एज्युकेशन पॉलिसी म्हणून
या सगळ्या क्लासरूममध्ये कागल नगरपालिकेला, जेव्हा आपण कागल शहराला प्रगतिशील शहर म्हणतो, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल म्हणतो, तर माझं मत आहे की प्रत्येक क्लासरूममध्ये आपल्या डिजिटायझेशनची प्रक्रिया आणली पाहिजे. ई लर्निंग किट इज अ मस्ट. आता हे इथं बाळू मकवानी असेल, गजानन माने असतील, की तुबालेक शाळेमध्ये आपण ई लर्निंग किट दिलं, शाहूनगरच्या शाळेमध्ये आपण ई लर्निंग किट दिलं. मला वाटतं कागलच्या प्रत्येक शाळेमध्ये एक ई लर्निंग किट दिले, पण त्याच्या भागात नाही. मला असं वाटतं की प्रत्येक क्लासरूममध्ये ई लर्निंग किट पाहिजे. आपले क्लासरूममध्ये आपले बेंचेस जे आहेत ते डेव्हलप केले पाहिजे. आज अशी अवस्था आहे की या नगरपालिका शाळेमध्ये, आणि त्यासाठी नगरपालिकेला मी पत्र पण देणार आहे आणि माझं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ते निवेदन पण द्या. स्टार्टिंग विथ टॉयलेट. आज या नगरपालिकेच्या शाळेमध्ये मी निंदा करत नाही, आपण काय केलं पाहिजे त्या गोष्टीचं बोलतोय. तिथं आज टॉयलेटची अवस्था काय, पुरुषांच्या टॉयलेटपेक्षा मुलींचे टॉयलेट. आज काय अवस्था आहे. शेवटी आपल्या मुलींना त्याच्यामुळं किती त्रास होत असेल याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि या सगळ्या शाळेंना आपण प्राधान्य देऊन कसं डिजिटलाइज करता येईल, कसं त्याच्यामध्ये खर्च करता येईल, आणि तो जो हेड आहे ज्याच्यासाठी शिक्षणासाठी खर्च करायचे त्या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे. आणि त्यासाठीच माझं मत आहे की स्वर्गीय राजेसाहेबांसारखं एक एज्युकेशन पॉलिसी ही येत्या काळामध्ये कागल नगरपालिकेमध्ये राबवायची गरज आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेटच्या CSR फंडमधून प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमध्ये काम करायची इच्छा आहे, आणि तेही आपण येत्या वेळी केलं पाहिजे. आणि त्याचा उल्लेख दीपकनी केला, उत्तमनी केला. माझं सगळ्या पालकांना विनंती आहे की मुलांना आणि मुलींना पुढचं करिअर काय निवडायचं आहे याची स्वायत्तता मला वाटते की आता आपण दिली पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा 10वी-12वी केलं, म्हणजे मी सन 1998 आणि 2000चं बोलतोय, म्हणजे 25 आणि 27 वर्षापूर्वीची गोष्ट. पण असं एक आहे की मला जर 92-93% मार्क पडले, आय मस्ट गो टू सायन्स. अहो, पण त्या मुलाला आणि मुलीला सायन्सची आवड नसेल, त्याला कॉमर्सला जायचं असेल तर लेट देम गो टू कॉमर्स. त्यांना उद्या जर्नलिझम करायचं असेल, त्यांना आर्ट्समध्ये गेलं पाहिजे. तर माझं मत आहे की त्या फील्डमध्ये आपण गेलं पाहिजे. आज त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की करिअर चॉईस, आणि ह्याच्यामुळं मुलांमुलींमध्ये फार स्ट्रेस वाढलेला आहे. आणि मला असं वाटतं की मेंटल डिप्रेशन हा जो विषय आहे याच्यावर एक पॉलिटिशियन म्हणून आपण बोललं पाहिजे. आज आपण बघा, काहीतरी छोटीशी गोष्ट होते आणि लहान मुलं आपला जीव घेतात. सोशल मीडियामध्ये काही तर झालं असतं का, हवे ते मार्क नाही पडल्यामुळं काय आलं, किंवा स्ट्रेस आपण हँडल करत नाही, आणि त्यामुळं काय होतं की याच्याबद्दल पण मला वाटतं काउन्सिलिंगबद्दल आपण विचार केला. माझ्या सगळ्या या मुलांना एवढंच म्हणणं आहे, आयुष्यामध्ये फेलियर्स येणार. आता मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. आता तो 4 वर्षाचा कोर्स मी 7 वर्षात केला, पण मी कंप्लीट केला. आज बरीच मुलं CA पण करतात. आणि त्याच्या पुढे पण जाऊन सांगतो की नोकरी एक भाग आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये असं नाही आहे की ज्याचा उल्लेख उत्तमनी केला की आपल्याकडे डोनेसकी मुलं होऊ शकत नाहीत. असं नाही आहे, होऊ शकतात UPSCमध्ये, IPSCमध्ये. पण प्रॉब्लेम काय आहे की आपली मुलं ठरवून UPSCला IPSCला बसत नाहीत का. आता बिहारला कोण जाणार, दिल्लीला कोण जाणार. आपण MPSCला जातो कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं. महाराष्ट्र काय, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोल्हापूर सोडायचं नाही. अशी मी लोक बघितली आहेत की नाही, जरा आपलं कोल्हापूर आणि हेच बघा, म्हणजे इथं नाशिकपर्यंत जायला नाही म्हणतात, सोलापूरला जायला नाही म्हणतात, म्हणजे मी विदर्भामार्फत गेलो पण नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं प्रमोशन नाकारतात, डिमोशन स्वीकारतात. पण माझं आपल्या सगळ्या मराठी विद्यार्थ्यांना आहे, मराठी भाषेच्या विषयात न पडता आपण जसं या मराठी भाषेचं जेव्हा आपण मान सन्मान ठेवतो, ते या मराठी भाषेमध्ये, या मराठी मातीमध्ये एक आहे की जर आपल्याला बाकीच्या लोकांवर कम्पीट करायला असेल तर माझं मत आहे की आपलं जे की आपण आपल्या घरातच राहिलं पाहिजे आणि बाहेर कुठं जायचं नाही, ही मानसिकता पहिली आपण बदलली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी जाणून बघून शिकायला पुण्यात होतो. यासाठी मी पुण्यात शिकायला नव्हतं की पुण्याला क्लासेस चांगले होते. आईसाहेबांनी मला पुण्याला पाठवलं कारण आईसाहेब एक आर्मी बॅकग्राऊंडचे. त्यांना माहीत होतं की समरजितना इथं थांबवलं तर ही 10-12 कार्यकर्ते सांगतील शिकायची काय गरज आहे, कारखाना आहे ना. नाही, खरं सांगतो, अशी 10-12 माणसं फिरतात आणि मग इकडं 4 आणि तिकडं 4 चांगलं कानात गेलं की आपल्याला वाटते की आपण पण लई भारी आहे. बरोबर. ही भावना माझ्या डोक्यात जाऊ नये. मी पुण्यामध्ये शिकलोय, मी नारायणपेठमध्ये मोहन देशमुख कंपनीमध्ये ऑडिट केले,
आता नेहमी विखे साहेबांना भेटतो, त्यांच्या संस्थेचं ऑडिट मी केलंय. मी त्या लाल बसमध्ये जाऊन फक्त संगमनेरला तेव्हा ईशारी बस असायची, मी तुम्हाला सांगतो 2002चं बोलतोय, तेव्हा तिथं जाऊन त्यांच्या संस्थेचं लोणीगाव त्यांच्या सगळे कॉलेजेस तिथं आहेत, त्याचं ऑडिट केलंय. शनिवार रविवार काही काम नसायचं, तिथं ते ओपन थिएटरमध्ये 5 रुपयाचं तिकीट देऊन त्या दगडाच्या बसून पिक्चर बघितली जाऊन. हे काही काम धंदाच नसायचं. तिकडचं काही जेवण पचायचं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये काळी मिळी, जेवण काय पचायचं नाही, पण हे सगळं केलं. आणि मी हे का सांगतोय की मी पुण्यात गेल्यामुळं मला एक्सपोजर मिळालं. ह्यासाठी नाही की कोल्हापूरमध्ये मला इथं राहायचं नाही, हे सगळं एक्सपोजर घेऊन मी परत कोल्हापूरला आलोय ना. पुढे पण जाऊन सांगतो की जॉब्स आहेत, पण मला असं वाटतं की आपल्या लोकांनी आज व्यवसायामध्ये पण उतरलं पाहिजे. आज माझं मत आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून जे स्टार्टअप इंडिया जी आपण संकल्पना सुरू केली, राजे बँक आहे ना तुम्हाला पाठबळ देण्यासाठी. आज राजे बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ओबीसी असेल, आता अन्न प्रक्रियेसाठी आपण कर्ज देतोय. पुढे जाऊन सांगतो की एमएसएमई बँक, एमएसएमई जे लोन आहे म्हणजे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइज, याचंही आपण आता पुढच्या 1 महिन्यामध्ये परमिशन घेतोय. आणि त्याच्या माध्यमातून 35% सबसिडी नवीन बिझनेससाठी आहे, ते पण आता मोठ्या प्रमाणामध्ये आज राज्य बँक आपण त्यात उतरणार आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बहुतांशी इथं महिलांना लाडकी बहीण योजनांचे लाभ मिळत असतील ना. दचकून बोलताय, मला माहिती आहे आम्हाला ही योजना महागात पडली. बहिणी महागात नाही पडल्या, योजना महागात पडल्या, त्याच्यामुळे दचकून त्या काय बोलत नाही आहेत. असू दे, मी सांगायचा हेतू एवढाच आहे की बऱ्याच महिला आहेत ज्या चांगल्या, माझं मत आहे की आता आपण विद्यार्थ्यांचं बोललो, पण मला वाटतं की महिला ज्या आहेत, काही महिला आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नसेल का त्यांना व्यवसाय करायचा असेल, राजमाताच्या माध्यमातून नव्हतं काम करतात. पण बऱ्याच महिला मला येऊन भेटतात आणि म्हणतात की आम्हाला जरा बँकेतून कर्ज मिळालं पाहिजे, आम्हाला नॅशनलाइज बँकेमध्ये अडचण येते आणि विनाकारण दुसऱ्या कुठल्या बँकेत गेलं ते फार राजकीय पावशेर ठेवतात. त्याच्यामुळे तिथं न जाता काय केलं पाहिजे, गॅरंटी आम्ही कुठून आणू, तारण आम्ही कुठून आणू. तर माझं काय मत आहे, मी संचालकांना विनंती केली आणि या सगळ्या माता भगिन्या म्हणतो की तुम्ही तुमचं लाडकी बहिणीचं खातं जर राज्य बँकेमध्ये वर्ग केलं तर लाडकी बहिणीचं जे तुमचा हफ्ता आहे त्याला आपण, मला वाटतं गॅरंटी अटॅच करून आपण तुम्हाला कर्ज देऊ शकतो. आणि या माध्यमातून सपोज आता 3-4 महिला आल्या, सगळ्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनी आम्हाला जर लिहून दिलं की माझं जे काय पेन्शन आहे त्याच्या अगेन्स्ट आमचा हप्ता वजा करा, 20-25 हजारचं कर्ज दिलं, 36 महिन्याचं आपण त्यांचं गॅरंटी, म्हणजे 5 वर्ष तरी मला वाटत नाही की लाडकी बहीण काही योजना बंद होणार आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्या अगेन्स्ट आपण जे पैसे गेले, बँक पण सिक्युअर झाली, काय बँकेला काय अडचण नाही, त्या महिलांना व्यवसाय पण मिळाला आणि ते व्यवसायाच्या माध्यमातून त्या महिलांनी आपल्या पायावर उभा करायचं पण काम केलं. सो येत्या काळामध्ये मला असं वाटतं की राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँक फार मोठ्या प्रमाणात या राजेसाहेबांच्या जयंतीनंतर, बरोबर की मी मोठ्या प्रमाणात आता राज्य बँकेला हे लोन्स देण्यामध्ये मी पुढाकार घेणार आहे. आणि त्यामुळं म्हणतो या सगळ्या तुमच्या सगळ्या मॅनेजरचा पण आढावा घेणार आहे, कारण ते जरा मलाही चेअरमन वहिनीसाहेबांनी सांगितलं की सगळं जरा अण्णासाहेबमध्ये सुस्त झाले, तर नॉन अण्णासाहेबचं टार्गेटचं मी आढावा पण घेणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही उगीच त्यांना सूचना करून मला कामाला लावू नका, घरी आल्यावर तेच विषय सुरू होतोय. तर आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला अभिनंदन करायचं आहे की सगळे कार्यक्रम प्रत्येकजण तुमच्या घरात येऊन तुम्हाला निमंत्रण देऊन गेले. मी या परिसराचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, बऱ्याच कार्यकर्त्यांना बराच आर्थिक त्रास झाला आहे. उत्तम असेल, दीपक असेल, आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रचंड त्रास झालेला आहे. मी कुठं व्यक्त झालो नाही, कारण आता मी माझे इमोशन्स माझ्यापर्यंत ठेवायला शिकलो आहे. पण एक मी सांगतो, तुमच्यावर जो वार झाला तो माझ्यावर वार झाल्याचा काय, आणि तुम्ही काही काळजी करू नका. येत्या काळामध्ये कुठलाही वार झाला तर पहिला वार कवच म्हणून घ्यायला समर्जी घाडगे आहे सक्षम. तुम्हाला जेवढ्या वेदना झाल्या, प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास झाला. आता परवा आमचा विशाल आवडे असेल, त्याचं रमई आवाज योजनेचा विषय होता, आता ते आम्ही जाऊन भांडण काढलेलं आहे. मला असं वाटतं की शासनामध्ये माझं मत आहे तोंड बघून लाभ दिली नाही पाहिजे. त्याच्यामुळं तिथं जे कोण अधिकारी आहे त्यांना माझी विनंती आहे, आता मी गोड बोलतोय, ते नाही झालं तर मग आम्हाला पण काही पावलं घ्यावी लागणार. मग तिथं तो आमचा सनी गाडेकर, त्याचा पण विषय तोच
की असे माझं काय मत आहे, शासनाचे जे लाभ आहेत सार्वजनिक सगळ्यांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नसायला पाहिजे. आणि जेव्हा कधी हे अडचणी तुमच्यासाठी असतील, तुम्ही काही काळजी करू नका. महिला कार्यकर्ते असतील, सगळे असतील, मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक दिवशी जो त्रास होतो, श्रीकांतराव मला बोलतात, सगळ्यांना त्रास होतो, याचं सगळं स्मरण आहे मला. बघूया, सगळं स्मरण आहे. आधी सगळं मी व्यक्त होत नाही, मी ते गोष्टी माझ्यात ठेवतो. पण एक आहे की मी जेव्हा शांत असतो तर काहीतरी माझ्या डोक्यात चालतं. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बिंदासपणे काम करा. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. काय काडीवर तुम्हाला धक्का लावू देत नाही, याचंही मी तुम्हाला शब्द देतो. बरोबर. जे दीपकला मी म्हटले ते काय कशी भरपाई करायची मी त्याला सांगितले, ते काय काळजी करू नकोस. हां, फक्त तुझ्या भावाला बांधून ठेव, ते सुटलं की मग ते आवरायला त्रास होतो. हां, आहे, सगळ्यांना त्रास झाला आहे, फार वेदना झाली आहे. पण ठीक आहे, मी आहे तुमच्या पाठीशी. कुठेही खचून जाऊ नका. समरजी घाडगे तुमचा भाऊ आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमची पाठराखण करणार. ठीक आहे, काही गोष्टी माझ्या हातात नाही, पण तुम्हाला पाठबळ देणं, तुमच्या पाठीशी राहणं, बरोबर, तुमच्या वेदना माझ्या वेदना, यासाठी मी खंबीरपणे राहणार. आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. येत्या काळामध्ये मला वाटतं की सगळ्यांनी शिकावं आणि कागलचं नाव आपण पुढे कसं घेऊन जाऊ याचा प्रयत्न करू. आणि चांगला कार्यक्रम आज आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. येत्या काळामध्ये असंच आपण काम करत जातो. सगळे ज्येष्ठ लोकांना आज बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन येत्या काळामध्ये आणि आपल्याला कामं करायची आहेत. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं परत मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.